कोण बोलतंय? सांगितलं ना तुझा बाप बोलतोय म्हणून. माझ्याशी नीट बोलायचं. नीटच बोलतोय आणि शेवटचं सांगतोय. तू ठाकूरांच्या घरी जे काय पराक्रम केलेस ते सगळे माहिती आहेत मला. आकाशवर जीव घेणा हल्ला तू केलास आणि त्याचं खापर वसुंधरेवर फोडलंस. सगळं सगळं माहिती आहे मला आणि त्याचे प्रूफ्स देखील आहेत माझ्याकडं. मनात आणलं तर तुझं सगळं पितळ मी ठाकूरांच्या घरी जाऊन उघडं पाडू शकतो. कोण कोण बोलतंय नक्की? ते महत्वाचं नाहीये. मला काय हवाय ते महत्वाचं आहे. मला 1 करोड हवेत. मला नाही येऊ शक्य. एवढे मी कसे देणार? बरोबर मग लूट ठाकूरांना. तोच प्लॅन आहे ना तुझा? नाही हे बघा असं. चल तुला एक ऑफर देतो. एक तर मला 1 रकमी 1 करोड दे, नाहीतर 5 टप्प्यात 1 करोड दे. 20 लाखाचा 1 टप्पा. काहीही कर पण मला 1 करोड दे, नाहीतर तनया हे आई जरा येता का? हॅलो तनया, त्याचा फोन आला होता आता. तनया तनया काय झालं? तनया अगं काय झालं सांगणारच का मला तू? काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघ प्रेग्नन्सीमध्ये इतकं टेन्शन घेतलेलं बरं नसतं. सांग बरं काय झालंय? कोणाचा फोन आहे? मी बोलते ते आणि इथे. काही नाही झालंय, काही नाही झालंय. तनया अगं तुझा चेहरा का पडलाय असा? हे बघ काही असेल तर मला सांग, माझ्यापासून लपवू नकोस, कळलं? कुठे पडलाय माझा चेहरा? आणि काही लपवत नाही मी तुझ्यापासून. तू जा ना बाई, तुझं काम कर. माझ्यापासून लपवू नको, मी खरंच काहीतरी मदत करेन. काही प्रॉब्लेम नाही, तू जा ना मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन ये ना. ठीक आहे मी जाते, तू शांत. हॅलो तनया. हॅलो मम्मा. अगं काय सारखा सारखा फोन करते? काय चाललंय तुझं? इथे आता वसू होती माझ्या समोर. काय? अरे देवा, ती वसू तिथे होती, मग तिने आपलं बोलणं ऐकलं का? आत्ता ऐकलं नाहीये, पण तू जर असे सारखे सारखे फोन करत राहिली ना तर एक दिवस नक्की ऐकेल. आणि तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे ना मी अडचणीत येणार आहे. बच्चा, मी असं काही करणार नाहीये. मी काय म्हणते ते जरा ऐकून घेशील का? मम्मा प्लीज, आता मला काही ऐकायचं नाही. आणि मी तुला सांगते, जर तू पैसे मागायला फोन करत असशील ना तर सॉरी, मी नाही तुझी हेल्प करू शकत आहे यावेळेस. म्हणजे काय म्हणजे? मी अखिलकडे एकही पैसा मागणार नाहीये. तनया, असं कसं म्हणू शकतेस तू बच्चा? अगं मम्मा, असं का म्हणतेस का? तू विसरलीस का?
आत्ताच पैशावरनं घरात केवढा प्रॉब्लेम झाला होता. माझा आणि अखिलचं तुटता राहिलं. आत्ता कुठे जुळतंय. आता परत या गोष्टीवरनं मला काही प्रॉब्लेम झालेला नकोय आमच्या दोघांमध्ये. ऐक ना बच्चा, मी काय म्हणते ते. हे बघ, मागच्या वेळेला आकाशने मध्यस्थी केली म्हणून आपल्याला 3 महिन्यांची मुदत मिळाली आणि प्रकरण थोड्या दिवसांकरता तरी शांत झालंय. अगं ते प्रकरण शांत होतं नाही तर कोणीतरी मला रोज फोन करून पैशाची मागणी करते. मला कळत नाहीये कोणीतरी गेम खेळतंय का. ऐक ना तनया, अशा परिस्थितीमध्ये तू जर का माझी साथ दिली नाहीस, मला मदत केली नाहीस तर प्रकरण खूप वाढेल ग. खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. ऐक ना मम्मा, हे बघ, हा प्रॉब्लेम आता तुझा आहे. काय करायचं ते तू तुझं बघ. सॉरी, मी नाही तुला हेल्प करू शकत मम्मा यावेळेस. खरंच सॉरी. ऐक ना तनया, काय करू, कुठून आणू एवढे पैसे. विशाखा मॅमचा कसला प्रॉब्लेम झालाय आता. नक्कीच काहीतरी गडबड केली असणार. पण काय काय हे खरंय असं म्हणाले वसू. मग तुम्हाला वाटते तेवढी साधी सरळ नाहीये वसुंधरा. तिने तनयाला धमकी दिली. तिला म्हणाली, आकाशला कसं मी त्याच्या आईपासून आणि घरापासून तोडलंय तसंच मी अखिललाही तोडेन. मग तनया बिचारी घाबरली. त्या भीतीने ती सांगेल ती सगळी कामं करत राहिली. तिने हे आपल्याला नाही सांगितलं, पण विशाखाला, आपल्या आईला सांगितलं. विशाखाने मला सगळं सांगितलं. आता तुम्हीच विचार करा, तनया 2 जीवांची. आता ही सगळी कामं करता करता काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते. काही दयामया आहे की नाही वसुंधरेकडे. हे बघ जयश्री, तू म्हणतेस खरं तर माझा विश्वास बसत नाहीये. वसू इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटत नाही. पण मला माहितीये वसुंधरा कुठल्या थराला जाऊ शकते ते. कोर्टात मारे बॉम्बा बोंब करून सांगत होती, दुसरं लग्न ह्याच्यासाठी करतात का, दुसरं लग्न त्याच्यासाठी करतात का. पण मला पक्क माहितीये तिने दुसरं लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलंय. एक संधी मिळू देत मला. नाही तिला घराबाहेर काढलं तर बघा, घरातलं दारिद्र्यही जाईल आणि इडापिडाही जाईल. एवढं तोडसूक घ्यायची गरज नाहीये. तोंडचूक घेत नाहीये मी. बरोबर आणि खरं तेच बोलतीये. खरं तर आता या क्षणी मी वसुंधरेला हाताला धरून घराबाहेर काढू शकते, पण फक्त आकाशसाठी म्हणून मी शांत आहे. कारण वसुंधरेला घराबाहेर काढली की तिच्या मागोमाग आकाशही जाणार घर सोडून, म्हणून गप्प आहे मी. पण आज तुम्हाला सांगते, एक ना एक दिवस मी वसुंधरेला मनगटाला धरून फरफटत घराबाहेर नाही हाकललं तर नावची जयश्री नाही. अरे एक सेकंड, शांती. काय काय चाललंय, काय कोणी चीटिंग केली, काय चीटिंग. हा एक मिनिट, आई कुठे. आई मार्केटला गेलीये. मार्केटमध्ये कधी गेली. खूप वेळ झाला, आम्हाला काकूने सांगितलं मार्केटला गेलीये. खूप वेळ झाला तर अजून आली कशी नाही. आम्हाला काय माहित. रिक्षा रिक्षा, ओ दादा थांबा. हॅलो. अहो कुठे आहात, कधीपर्यंत येत आहे. अहो रिक्षाच शोधते, रिक्षाच मिळत नाहीये मला. भाजी आणायला आले होते, जी भाजी हवी तीही मिळत नव्हती. अशी कुठली भाजी जी मिळत नाहीये. अहो तनयाला लाल माठ खायची इच्छा झाली होती, मग आईने सांगितलं की लाल माठ घेऊन ये. लाल माठ किती शोधला, सीझन संपला त्यामुळे मिळतच नव्हता. खूप शोधल्यावर कुठे मिळाला. मग त्यांना सांगा ना नाही मिळत आणि या असंच घरी. असं कसं सांगणार, तिची इच्छा झाली होती. वाटतं का असं अशा दिवसात. आणि तिचे डोळे मी नाही पुरवणार तर कोण पुरवणार. तुम्हाला तर माहिती आहे, आता तिची काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे ना. त्यात ती कशी वेगळी आहे तेही माहिती आहे तुम्हाला. बरं ते सगळं जाऊ द्या, तुम्ही आलात ना घरी, मी अवनी वहिनींना सांगते चहा नाश्त्याचं. नाही नाही, चहा नाश्ता वगैरे सगळं राहू द्या. तुम्ही थांबा इथं, मी येतो तुम्हाला घ्यायला. अहो नाही नको, रिक्षा. अहो नाही, काही गरज नाहीये, मी येईन ना. 1-2 किलोमीटरवर तरच आहे घर. आणि अगदीच नाही काही मॅनेज झालं तर मी चालत येईन, तेवढाच वॉक होईल माझं. अजिबात चालायचं नाहीये, तुम्हाला शपथ आहे माझी. हा तुम्ही थांबा इथे, मी येतो तुम्हाला घ्यायला. अहो माझं ऐका. हॅलो. निघालोय मी, निघालोय. चला बाय 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 बाय.
एक सेकंड. शांती शांती. आईने काय सांगितले? तनया काकूला बाळ होणार आहे की नाही? मग असं अजिबात वागायचं नाही ज्यांनी तनया काकूला त्रास होईल. कळलं? चला तुम्ही अभ्यासाला बसा, मी तोपर्यंत आईला घेऊन आलो. हा हा आता बापाने सांगितलंय तर मग अभ्यास करावाच लागणार. चला चला. आल्या गेल्याची, पशुपक्ष्यांची, भूताभूताची, गुराढोराची, आतल्या बाहेरच्याची, तांत्रिक मांत्रिकाची आणि मुख्य म्हणजे वसुंधरेची दृष्टी लागली असेल तर ती जळून जाऊ दे ग बाई. बघ कशी मोहरी तडतडली बघ. मी म्हणत होते ना तिचीच दृष्टी लागली असणार तुला. माझ्या बायकोला चांगली मस्त सद्बुद्धी दे ग बाई. यांना काय झालं? सारखी मेली माझी चेष्टा करत असतात. काय चाललंय तुमचं हे? हा काय चाललंय? तुझं काय चाललंय? काही काय बोलते सुगत? सगळं चुकीचं आहे ग. अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा. असं मीठ मोहरी तडतडली म्हणजे काय वसूची दुष्ट लागली? हा हे बघ, तुझ्या वसूबद्दलच्या रागाला उगाच मीठ मोहरीची फोडणी देऊ नकोस. फोडणी कसली? खरंच वसुंधरेची दृष्ट. आकाश, अरे काय तू आलास काय, चाललास काय? जरा काहीतरी चहा पाणी घे, खा वगैरे, फ्रेश हो. कुठं चाललायस एवढं तातडीने? ते आई मी जरा मार्केटला जाऊन येतो, वसुंधरांना पिकअप करायचं आहे. देवा, केवढी बायकोची सेवा. आई अगं त्यांना रिक्षा मिळत नाही म्हणून चाललं. ऐक ना, तू कार नेणार आहेस का? नाही म्हणजे मी जरा अखिलला सांगणार होते की तनयाला आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवून आण म्हणून. ओके, काही हरकत नाहीये, मी बाईक घेऊन जाईन. हा आई त्यांच्याकडे का? अगं आमचे डॉक्टर ना खूप चांगले आहेत. इरा सुद्धा तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला त्यांच्याकडेच गेली होती. मला विशाखा म्हणाली की थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, डॉक्टरांनी सांगितलं थोड्या कॉम्प्लिकेशन्स आहेत. मग एक सेकंड ओपिनियन म्हणून घेऊन जा ना तिला. पण आई आमचे डॉक्टर पण खूप चांगले आहेत. मी अगदी लहानपणापासून जाते ना, मला सवय आहे त्यांची. अगं हो, ते एक्सपर्टच आहेत, पण माझ्या समाधानासाठी जा. नाहीतर माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून जा. हो आई, ठीक आहे आम्ही जाऊन येतो. हा चल आपण आवरूया आणि निघूया. अखिल, माझी पर्स आत राहिली बेडरूम मध्ये, प्लीज घेऊन येतो. आणतो. हा आता यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले तर माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं सिक्रेट सगळ्यांना कळेल. आता मी काय करू? सॉरी याला उशीर तर नाही झाला ना? नाही, उशीर तर नाही झाला, पण अहो तुम्ही बाईकवर का आलात माझ्यासाठी? म्हणजे काय तुम्ही? त्यात काय झालं? तन्याला गाडी लागणार होती डॉक्टरकडे जायला, म्हणून बाईक घेऊन आलो. मला येते हा बाईक चालवते, बघितलं ना तू? बसाल ना माझ्या मागे? हो. दे मला दे. बसू? काय चाललंय तुमचं? नाही काही नाही, ते मिरर कोणीतरी वाकडा करून ठेवला होता ना, तो जरा ऍडजस्ट करतोय. मला वाटतं झालंय ऍडजस्ट. आता झालंय. चला, काही खाल्लं नाही, तुम्ही घरी जाऊयात. खाल्लं तर तुम्ही सुद्धा नाही. सांगितलं ना तुम्हाला, उपवास आहे माझा. हो का? बरं मला सांगा, तुम्ही उपवास कशासाठी ठेवलाय? कशासाठी म्हणजे? आपल्या सुखी संसारासाठी. आणि संसार हा दोघांचा असतो, राईट?
आणि सुखी संसाराकरता आपलं मन सुखी असलं पाहिजे. आणि आपलं मन कधी सुखी होतं? जेव्हा आपलं पोट सुखी होतं. आणि पोट कधी सुखी होतं? खाल्ल्यावर. करेक्ट. ठीक आहे, कळलं मला. काय खायचं? तुमचं फेवरेट? पाणीपुरी. ठीक आहे, चला. हो, पण काहीतरी मिसिंग वाटतंय. मिसिंग? असं काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. आता ठीक आहे ना? दादा, पाणीपुरी द्या ना. हो, या. दादा, आम्ही दोघे आहोत. अहो, मला वाटलं तुम्ही कपल आहात. ओ, अरे सो सॉरी. ते चुकून पडलं खाली. व्हेरी सॉरी. ठीक आहे, काय अडचण नाही. हे घ्या. नको, राहू दे ना. आम्ही एकत्रच मॅनेज करू. हां, उगाच वेस्ट कशाला करायचं? हां, अहो, अवनी वहिनींचा व्हिडिओ कॉल आहे. हाय. आई बाबा, कुठे आहात तुम्ही? आम्ही न ते तुम्ही आम्हाला सोडून पाणीपुरी खातात? आणि पण आम्हाला एकटं सोडून. आम्ही बोलणार नाही तुमच्याशी. मी पण. मुलांनो ऐका. अरे, आपली मुलं पण ना. डोंट वरी. तुम्ही 2 मिनिटात त्यांचा रुसवा दूर करा. दादा, 3 वेळ द्या. बघितलंच,